मित्रांनो, आज एका खूप सुंदर अशा विषयावरती मी बोलणार आहे. आजचा विषय आलेला क्षण जगून घ्या. खरं तर ही गोष्ट 2 दिवसापूर्वीची आहे. असंच जेजुरी या ठिकाणी खंडेरायाच्या दर्शनासाठी गेलो असताना येताना मला वाटेमध्ये एक नवीन मित्र भेटला. तो माझा खूप चांगला मित्र त्या एकाच भेटीमध्ये झाला. नाव त्याचं अय्याज मनिया. हा मित्र जो आहे तो मित्र गाडी ड्रायव्हिंग करतो. त्याच्या गाडीमध्ये मला बस न लागल्यामुळे मी बसलो होतो आणि प्रवास करत असताना खूप मौल्यवान गोष्ट तो माझ्याशी काल बोलला. मित्रांनो, आपल्याला 2-3 भाऊ असतील तर आपण एकमेकांशी बोलतं राहिलं पाहिजे, कारण बोलल्याने खूप साऱ्या गोष्टींचं पर्याय आपल्याकडे उपलब्ध होतं. समस्या किती असू शकतात, पण त्या समस्यांना आपल्याला तोंड काढता येतं. मित्रांनो, वेळ न घेता डायरेक्ट त्या गोष्टीवरती येतो. जी गोष्ट तो बोलला त्याने माझं मन जिंकून घेतलं. ती गोष्ट होती की आजचा दिवस जगून घ्या. खरं तर तो आणि त्याचा भाऊ दोघांचीही लग्न झालेली आहेत. ते दोघेही एकमेकाच्या समोर भाड्याने फ्लॅट घेऊन राहतात. परंतु जेवणासाठी ते दोघेही आईकडे गेले असताना आईने त्यांच्यासाठी भाजी केली आणि ती भाजी जेवण करत असताना तो लहाना भाऊ अय्याज आणि त्याचा भाऊ दोघेही जेवत होते. जेवता जेवता हा आईला म्हणतो की आई, यातली थोडीशी भाजी मला शिल्लक ठेव, सकाळी उठून मी खाऊन कामावरती जाईन. तर त्याचा मोठा भाऊ लाखातली एक गोष्ट त्याला बोलला. ती अशी आहे, काय खायचंय ते आजच खाऊन घे. जर उद्या सकाळपर्यंत तू मेलास तर ती भाजी मला पण खाता येणार नाही. म्हणजे लाखातली एक गोष्ट अशी आहे की आजचा दिवस जगून घ्या, असं त्याने खूप मोलाचा संदेश त्या कालच्या बोलण्यामध्ये दिला. मित्रांनो, खरंच जर 2 भाऊ असाल तर एकमेकाशी बोलते राहा. समस्यांना बोलून सोडवा, कारण प्रत्येक समस्येला कुठं ना कुठं जरी तोंड उघडतं, पण त्याच्यासाठी अगोदर बोलावं लागतं आणि आलेल्या प्रत्येक क्षणाला जगून घ्या. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.